नमस्कार. हे बघा, आज आम्ही चाललोय, सासू सुना चाललोय वावरात. पाहूया आता आपली मका काढायच्या ह्याच्यात आली का काय. त्याला पाणी बी सोडलंय. मग बघा आता आम्ही सासू सुना चाललेलो आहे, बघतोय मका आणि तुम्हाला बी दाखवतोय. हर्षदा, कुठं चाललोय आपण? मकाच्या वावरात आलेलो आहे आम्ही. आता तुम्ही बघू शकता, दाखवा मका त्यांना आपली. चला. हे बघा, ही गुरांसाठी खायला लावलेली मका. तुम्हाला याच्या आधी मी दाखवली होती ना, मग खूप बारीक होती त्यावेळेस. आणि बघा आता चांगली लागते, गुडघ्याच्या वर लागते. आणि हे बघा आता आमची मकाची कणस बघा काढायला आलेली आहे. बघा आता आमची सुनबाई तुम्हाला दाखवते बरं का. बघा काढायला आलेली आहे मका आमची. तुम्ही बघू शकता का, हे पण सुकलेलं आहे. हे असं सुकलं की लक्ष द्यायचं आपण, मग आपल्याला समजतं की काढायला आलेली ती मका. बघू शकता तुम्ही. चला आपण इकडं बी बघूया कणस. अगदी चांगली काय काय मोठी कणस झालेली आहेत बघा. आणि त्याला पाणी बी चालू आहे बरं का आता. पाहू शकता तुम्ही आमची मका कशी येते आणि सांगा आम्हाला. हे बघा, ही आम्ही नंतर टिपलेली मका. हे बघा, याचं बघा कणीस वाढलेलं नाही. ही आम्ही नंतर टिपलेली मका आहे. आणि आधीच्या टिपलेल्या मकाला बघा कसं कणीस आलेलं आहे. बघा अगदी बघू शकता, काढायला आलेली ही मका. आणि नंतर टिपलेली मका आहे, त्याचं कणीस म्हणजे आपण याच्यात आहे ना, आपण 2 वेळा ही मका काढणार आहे. जी काढाय आली ती आता उद्या काढून घेणार आहे. आणि नंतर पुन्हा 4-5 दिवसांनी राहिलेली मका आपली काढायची. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही मका? म्हणजे बघा मकाचे किती फायदे आपण पाहू शकता. मकापासून वैरण बी तयार होती आणि जे कणस बी निघतात, म्हणजे आपल्याला जे 2 रुपये लागतात ते सुद्धा भेटतात. म्हणजे असा तोटा नाही आहे ह्या मकत. आणि खर्च खूप कमी. याला खर्च काही जास्त नसतो. मेहनत फक्त लावायची आणि काढायची आणि सालपीठ 1-2दा सोडायचं, फक्त एवढं. आता सुनबाई तर गेलेल्या आहेत बघा, पेरू गेल्यात ते बघा, पेरूच्या झाडावर. कारण की ती शेतात आली की तिचं लक्षच असतं कुठं पेरूचं झाड आहे. पेरू खायला अत्यंत भुताळ आहे बघा. मग चला, आमच्या सासूनांचा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा, नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो.